जय जय रघुवीर समर्थ. दशक 13वा नामरूप. समास 10वा. शिकवण निरूपण नाम. श्रीराम समर्थ. पालेमाळा सुमनमाळा, फळमाळा बीजमाळा, पाषाणमाळा कवडेमाळा, सूत्रे चालती. श्रीराम समर्थ. बघा, समर्थांनी आपल्याला दशक 13वा नामरूप अखंड समर्थांनी आपल्याला काय केलंय हो, नाम आणि रूप दिलेलंय. प्रत्येक समासामध्ये दशक 13वा पूर्णपणे नामरूपमध्ये समर्थांनी आपल्याला काय दिलेलं आहे हो, अखंड आत्मा निरूपण नाम. शेवटचा समास आता 9वा समास गेला आपल्याला, आत्मा निरूपण नाम. त्यामध्ये काय दिलं हो, आत्मेची ओळख करून दिली. आत्मा कसा, कोणाच्या संगतीत आपण राहतोय त्यानुसार आत्म्याला काय लागतंय, वळण लागतंय. म्हणून आत्म्याला तसं वळण लागू नये म्हणून शिकवण देणारा पाहिजे. समर्थांना काय सांगायचं, म्हणून समर्थांनी आपल्याला आणलाय शिकवण निरूपण नाम. कारण का हो, आत्मा कुणाच्या संगतीत राहावा हे आपल्या हातात आहे. कारण आत्म्या काय करतो, देहासंगे जसा देह वागेल तसा आत्मा पण शिकतो ना वागायला. मग वाईट कर्म करत असेल तर अखंड त्या देहाबरोबर वाईट कर्म पण करू लागतो, थांबवत नाही. लक्षात घ्या, जाणीव देतो अंतरी. सुरुवातीला जाणीव देतो की बाबा आपण हे जे करतोय ते चुकीचं आहे. कारण का हो, आपण चोरी जरी करायला गेलो, एखाद्या वस्तूची चोरी जरी करायला गेलो तर अंतरी भाग काय येतो की नाही बाबा मला कुणी बघितलं तर. एखादं कोथिंबिरीचं उपटत असेल शेतातून तरी काय वाटतं, कुणी बघितलं तर. अरे कुणी बघण्या अगोदर अंतरी बघतोय ना, तो अंतरी तो अखंड बघतोय ना. आणि त्यानं बघितल्यानंतर दुसरं कुणाची साक्षीची गरजच नाही ना. आपण काय करतोय हे आपल्या अंतरीच्या अंतरात्म्याला काय माहीत आहे. म्हणून समर्थांनी शिकवण आणले. काय कसं शिकवलं पाहिजे, देहाला कसं आपण आपल्या हाताने शिकू शकत नाही. लक्षात घ्या, कारण षडविकारांवरती विजय मिळवणं एवढं सोपं नाही. वाटतं एवढं सोपं नाही. कारण का हो, हजारो वर्ष तपश्चर्या करणारे साधू संत देखील अप्सरेला वाळलेच ना. मग विचार करा, रावणाकडे अखंड काय होते हो, सीतेपेक्षा ही सुंदर मंदोदरी होती ना. असं म्हटलं जातं की मंदोदरी एवढी सुंदर होती की विश्वामध्ये सगळ्यात जास्त सुंदर ती होती. तरी देखील आपण कंपॅरिझन करत नाहीये, आपण कुणाचं कंपॅरिझन करत नाहीये. ग्रंथामध्ये सांगितलेलं ते आपण सांगतोय की असं म्हटलं जातं की मंदोदरी खूप सुंदर होती. तरी देखील रावणाला समाधान मिळालं का हो, गेलाच ना. परस्त्रीकडे पाहायला गेलाच ना. आणि परस्त्रीकडे वाईट दृष्टीने पाहण्याचा परिणाम काय भेटला हो त्याला, अखंड. परस्त्री पापाय, समर्थांनी आपल्याला सांगितलं, परधन पापाय परस्त्री पापाय. कारण का हो, नुसतं रावणाने सीता हरण केलं, बरोबर आहे, आणि तिला नेऊन कुठं ठेवलं, अशोक वनामध्ये ठेवलं. नुसता काम आला म्हणजे समर्थांना इथं शिकवण देणारं मिळालं नाही ना त्या रावणाला, की बाबा रावणा सोड बाबा, ती कुणाची पत्नी आहे हे तरी लक्षात घे. एवढं ज्ञान त्याच्याकडं होतं, परंतु ते ज्ञान त्याला घेता आलं का हो, कारण शिकवण कमी पडली ना त्याला. अखंड एक विषय विकाराच्या पायी त्याच्याकडं सुंदर पत्नी होती, खूप मोठं आयुष्य परमेश्वरानं दिलेलं होतं. अक्षय पुत्रासारखा बलाढ्य पुत्र त्याला दिलेला होता, इंद्रजित सारखा. म्हणजे त्याचे जे पुत्र होते ते काय होते हो, खूप पराक्रमी पुत्र असे होते रावणाचे. तरी देखील रावणाला समाधान मिळालं का, त्याचं मन गेलंच ना परस्त्रीवरती. आणि मन गेलं परस्त्रीवरती, त्याचा परिणाम काय भोगावा लागला हो, अखंड सगळ्या वंशाचा नाश झाला, स्वतःचा नाश झाला. पूर्ण
काय झालं हो, धनाचा नाश झाला. विचार करा, विचार केल्याशिवाय म्हणजे शिकवण दिल्याशिवाय माणसाला कळत नाही की आपला विनाश कशामुळे होतोय. आपला विनाश तो रावणाला पण कधी वाटलं नव्हतं की काय माझं आयुष्य कधी संपेल, माझ्याकडचं धन कधी संपेल, माझे पुत्र मारले जातील, असं त्याला कधीही वाटलं नव्हतं. लक्षात ठेवा. परंतु एक विषय येतो आणि माणसाचा काय करून जातो, विध्वंस करून जातो. म्हणून समर्थ अखंड आपल्याला शिकवण देत आहेत. का हो? कारण शिकवणीमुळे माणूस एका लाईनीमध्ये चालत राहतो ना, एका सरळ रेषेमध्ये चालत राहतो. थोडं जरी चुकत असलो, आपण थोडं जरी चुकत असलो तरी सद्गुरू समर्थ आपल्याला काय करून देतात, तो अंतरी जाणीव करून देतात की नाही रे बाबा, हे चुकीचं आहे, असं करू नको, काय असं करू नको, असं वागू नको. म्हणजे मार्ग दाखवणारा आलेला आहे, शिकवणारा आलेला आहे. म्हणून आजपर्यंत आपण काय झालोय हो, तरलोय. अन्यथा आपण तरू शकत नाही. आपण तरू शकत नाही. रावणापेक्षाही बिकट अवस्था आपली होऊ शकते. लक्षात घ्या. तो ज्ञानी होता, एवढं ज्ञान त्याच्याकडं होतं की देवादिकांकडंही ज्ञान नव्हतं. अख्खी लंका महादेवांनी दिली ना बक्षीस. म्हणजे काय करायला गेला रावण, ही कथा माहीत नसेल की लंका हे अगोदर पार्वती मातेचं स्वप्न होतं की मला खूप सुंदर घर असावं, म्हणून ती लंका निर्माण केलेली. आणि विश्वकर्म्यानं लंका एवढी सुंदर निर्माण केली. आता गृहप्रवेश करण्यासाठी ब्राह्मण पाहिजे. मग सगळं सर्वश्रेष्ठ शंकरांचा भक्त कोण, रावण. म्हणून काय दिलं, बोलवलं त्याला, गृहप्रवेश करण्यासाठी बोलवलं, पूजा अर्चा केली. आता ब्राह्मण दक्षिणा देतात, आपण देतोच ना. पूर्ण पूजा झाल्यानंतर ह्या ब्राह्मणानं अख्खी गृहच मागितलं, पूर्ण लंकाच मागितली ना देवाकडं. आणि देवाने त्याला दिली हो, सहज दिली. देव काही बघत नाही, स्वतःसाठी देवाकडं काहीच नसतंय. आपल्यासाठी सगळं त्यानं निर्माण केलेलं आहे. लक्षात ठेवा. रावणाला ही सहज लंका देऊन टाकली, परंतु महत्त्व कळलं का हो रावणाला? आज तुला सोन्याची लंका दिली, अखंड पतिव्रता एकदम सुंदर पत्नी तुला दिली, तरी देखील तो समाधानी नाही राहिला अंतरी. आणि त्याचं मन परस्त्रीवरती गेलं. त्यामुळं काय झालं, वित्तहानी झाली, संतती हानी झाली, आयुष्याची हानी झाली. आणि स्वतःचा काय करून घेतला हो त्यानं, विनाश करून घेतला ना, सगळं संपलं ना. म्हणून समर्थ म्हणतात की बाबा रे, असं होऊ नये. असं वाटत असेल तर प्रत्येक देहाला काय मिळाली पाहिजे, शिकवण मिळाली पाहिजे. त्यासाठी समर्थांनी बघा पहिली ओवी दिली आहे, पालेमाळा सुमणमाळा, फळमाळा बीजमाळा, पाषाणमाळा कवडेमाळा, सूत्रे चालती. आपण बघा कशा कशांच्या माळा असतात व पाल्या म्हणजे पानांच्या माळा असतात, फुलांच्या माळा असतात, फळांच्या माळा असतात, बीजांच्या माळा असतात. त्याचप्रमाणे दगडांच्याही माळा असतात. आणि कवड्या बघतो ते आपण देवीच्या पांढऱ्या रंगाच्या जे कवडे, त्याची पण माळा असते. म्हणजे अशा ह्या सगळ्या माळा कशामध्ये ओवलेल्या असतात हो, एका दोऱ्यामध्ये ओवलेल्या असतात. स्फटिकमाळा, मोहरेमाळा, काष्टमाळा, गंधमाळा, धातुमाळा, रत्नमाळा, जाळ्या ओली चांदोवे. म्हणजे याशिवाय समर्थ म्हणतात स्फटिकांच्या माळा असतात, मोहरांच्या माळा असतात, काष्टाच्या माळा असतात, गंधमाळा असतात, धातुमाळा असतात, रत्नमाळा असतात. रत्नांच्याही माळा असतात ना. तसेच जाळ्या ओळी आणि चांदवे. म्हणजे समर्थांना इथं काय सांगायचं, अनेक प्रकारच्या माळा आपण पाहतो ना. परी हे तंतूने चालते, तंतू नसता विस्कळीत होते, तैसे म्हणो आत्मयाते, तरी साहित्य न पडे. म्हणजे समर्थांना काय सांगायचंय की हे सर्व जे माळा आहेत ते एका दोरीमुळे गुंफल्या जातात ना. एकत्र कशामुळे राहतात हो, एका ती दोरी आहे म्हणून एकत्र राहतात. अन्यथा ती दोरी नसेल, त्या माळेमध्ये ती दोरी नसेल तर सगळे मणी काय होतात हो, विस्कळीत होतात ना.
म्हणून समर्थ म्हणतात की याखेरीज म्हणजे माळा अनेक प्रकारच्या आहेत हो. म्हणजे पानांच्या माळा, फुलांच्या माळा, फळांच्या माळा, कवडे माळा, पाषाण माळा, स्फटिक माळा, मोहरे माळा, काष्टमाळा, गंधमाळा, धातुमाळा, रत्नमाळा. म्हणजे हे सगळं जे आहे ते कशामुळं आहे हो? ज्या सगळ्या आपण म्हणतो की ह्या सगळ्या माळा आहेत ते एका दोरीमुळं काय केल्या जातात हो? जोडल्या जातात ना. परी हे तंतूने चालते, तंतू नसता विस्कळीत होते. वरील सर्वांमध्ये दोरा ओवलेला असतो म्हणून ते एकत्रित राहतात. आणि दोरा नसेल तर सर्व काय होतं हो? विस्कळीत होऊन जातं. आत्म्याला समर्थ तैसे म्हणो आत्मयाते, म्हणजे आत्म्याला त्या तंतूप्रमाणे म्हणावे तर हा दृष्टांत योग्य नाही. म्हणजे समर्थ म्हटले आपल्या शरीरामध्ये जे काय चालतंय ते आत्म्यामुळं, आत्मा त्या तंतूचं काम करतोय असं म्हणायला गेलो तरी ते चुकीचं ठरतंय असं समर्थांना म्हणायचंय. कारण आत्म्याला त्या दोरीची उपमा देता येत नाही हो. आपण म्हणू की शरीरामध्ये जे कार्य चाललंय ते सगळं कशामुळे चाललंय? आत्म्यामुळं चाललंय. आणि आत्म्याला जर आपण त्या दोरीची उपमा दिली तर चालेल का? चालणार नाही. तंतूस मनी ओविला, तंतू मध्येच राहिला, आत्मा सर्वांगी व्यापला पाहणा का. सर्व मण्यांमधून तंतू काय केलेला असतो? तो दोरा काय केलेला असतो? ओवलेला असतो. पण तो फक्त मध्यभागीच राहतो ना. म्हणजे त्या मण्यांच्या मध्यभागीच राहतो तो दोरा. तसा आत्मा आहे का हो? आत्मा सर्व शरीराच्या सर्व कणाकणांमध्ये तो काय केलेला आहे हो? सर्वांग व्यापून आहे ना. सर्व ठिकाणी तो काय आहे हो? व्यापून आहे. आत्मा दोरी काय हो? दोरी फक्त मधून घेतलेली असते. मण्यांच्या मधून फक्त त्या दोरीची जागा आली. सर्व व्याप्त नाहीये दोरी. दोरा जो वापरतोय आपण तो प्रत्येक मण्याच्या प्रत्येक भागाला स्पर्श करू शकत नाही. परंतु आत्मा शरीराच्या कोणत्याही भागामध्ये काय करू शकतो? प्रवेश करू शकतो. म्हणजे जिथं त्याचा प्रवेश नाही ते हेच होणार आहे ना, निर्जीवच बनणार आहे ना. म्हणून समर्थ म्हटले की आत्म्याला दोरीची उपमा देऊ शकत नाही आपण. कारण का? दोरी ही मर्यादित आहे परंतु आत्मा कसा आहे हो? अमर्यादित आहे. सर्वांग म्हणजे सगळीकडं काय आहे हो? व्यापून आहे. आत्म्याला आपण त्या दोरीची उपमा देऊ शकत नाही. आत्मा चपळ सहज गुणे, दोरी काय चळो जाणे, म्हणून दृष्टांत देणे साहित्य न घडे. म्हणजे आत्मा स्वाभाविकपणे आत्मा काय आहे हो? चपळ आहे ना. म्हणजे दोरी चुकून ही हालचाल करू शकत नाही. म्हणजे अशी इकडून माळ तिकडं जाऊ शकते का हो? दोरी घेऊन जाऊ शकते का? म्हणून समर्थ म्हणतात की आत्मा तसा आहे का हो? आत्मा सर्व कार्य देहामध्ये जी चालतात समर्थ म्हटले ती कुणामुळे चालतात? आत्म्यामुळेच चालतात. कारण का हो? देहामध्ये आत्मा असेल तरच देह चालतो, बोलतो, खातो, पितो. जोपर्यंत देहामध्ये आत्मा आहे तोपर्यंत. ज्या क्षणी आत्मा निघून जातो कुणीही ठेवत नाही. 4 तासाच्या वरती कुणीही ठेवत नाही. म्हणून समर्थ म्हणतात की ही दोरीची उपमा आत्म्याला जी देतोय आपण ती पुरेशी नाहीये. आत्मा हा सर्वांग व्यापून आहे. दोरी तशी व्यापून नाहीये. दोरीला मर्यादा आहेत. दोरी फक्त ती मण्यांपुरती मर्यादित आहे. ती दोरी एकदा ओवली म्हणजे दोरा ओवला मण्यांमध्ये की तो काय होतो? तो तिथंच थांबून राहतो. तसा आत्मा थांबू शकत नाही. म्हणून आत्म्याला दोरीची उपमा देऊ शकत नाही. हे समर्थांना आपल्याला सांगायचंय. नानावल्लीत जळांश, उसामध्ये दाटला रस, परी तो रस आणि वाकस एक नव्हे. म्हणजे नाना वेलीत जलांश असतो ना. प्रत्येक वेलीमध्ये काय असतो? जलांश असतो. आणि ऊसामध्येही बघा रस असतो. दाटून भरलेला असतो ना रस. पण तो रस आणि चोयट्या एक नव्हे. लक्षात ठेवा. म्हणजे जरी त्या ऊसामध्ये रस भरलेला असेल तरी देखील तो रस आणि चोयट्या वेगवेगळ्या आहेत ना. ते एक होऊ शकतात का? नाही. म्हणजे रस आणि चोयट्या एक आहेत असं आपण म्हणू शकत नाही. ते वेगवेगळेच आहेत. तसं
प्रत्येक आपल्या शरीरामध्ये पण पाणी भरलेलं आहे. अनेक वेल्यांमध्ये आपल्याला दिसतं, हिरव्यागार वेल्या, त्यामध्ये हिरवा रस असतोच ना, पाणी भरलेलंच असतं. म्हणून ती वेली आणि पाणी एकच आहे असं आपण म्हणू शकत नाही. तसं देही आत्मा देह अनात्मा, त्याहून परतो परमात्मा, निरंजनास उपमा असेची ना. म्हणजे आत्मा हा देहात राहणार आहे, पण देह कसा आहे हो? अनात्मा आहे. देहात आत्मा राहतोय, परंतु हा जो देह आहे तो आत्मा आहे का? नाही. म्हणजे देह आणि आत्मा वेगवेगळे आहेत. देहासंगे विकार भोगतो आत्मा, बरोबर ना. देह जसा वागतो तसाच आत्मा वागायला शिकतो. हेच समर्थांनी आपल्याला आत्मनिरूपण नाममध्ये दिलं ना. म्हणजे आत्मा वेगळा आणि अनात्मा. अनात्मा म्हणजे हा देह म्हणजे कोण आहे हो? अनात्मा. त्यात आत्मा आहे. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य काय, ज्या वेळेस देह जातो, म्हणजे देह जातो म्हणजे काय हो? प्राण जातो म्हणजे काय हो? देहातील आत्मा देहापासून वेगळा होतो, लक्षात ठेवा. मग देहाला काय करतात तो? पुरतात, कुणाच्यात पुरतात, कुणाच्यात जाळतात. तसं आत्म्याला काय करता येतंय का हो? नाही करता येत. तेच समर्थ आपल्याला सांगतायत की आत्मा देहात राहणारा आहे, पण देह काय आहे? अनात्मा आहे. आणि परमात्मा ह्या दोघांपेक्षाही पलीकडचा आहे ना. म्हणजे या आत्म्याच्या आणि अनात्म्याच्या पलीकडे कोण आहे हो? तो परमात्मा आहे. आणि त्या निरंजन परमात्म्यास, म्हणजे आपण त्या परमात्म्याला कुठली उपमा देऊ शकतो का हो? कारण ती आत्म्यापेक्षाही पलीकडचा कोण आहे? तो परमात्मा आहे. मग आपल्याकडं त्या परमात्म्या, निरंजन परमात्म्यास देण्यास काय नाही आहे? उपमाच नाही ना. त्याला उपमा देणारे आपण कोण? आपण त्याला उपमा देऊ शकत नाही. रायापासून रंकवरी, अवघ्या मनुष्याची आहारी, सगट समान सरी कैसी करावी. रायापासून रंकापर्यंत, म्हणजे समर्थांना काय सांगायचंय? राजापासून रंकापर्यंत अवघे सर्व मनुष्य काय आहेत? सर्व मनुष्यच आहेत ना. राजा जरी असला आणि रंक जरी असला तरी ते मनुष्यच आहे. हात आहेत दोन, पाय आहेत दोन, डोळे दोन, त्वचा, मांस, प्रत्येकाची शारीरिक क्रिया समानच चालते ना. फक्त प्रारब्धानुसार, ज्याच्या त्याच्या श्रीशिल्कीनुसार श्रीमंत गरीब झालेला असतो. म्हणून समर्थ म्हणतात राजापासून रंकापर्यंत जरी आपण बघायला गेलो तर सगळे मनुष्यच आहेत ना. त्यात काय बदल आहे का? पण म्हणून सर्वांना सरसकट एकसारखे लेखता येत नाही. बघा समर्थांना काय सांगायचंय की बाबा, राजापासून रंकापर्यंत प्रत्येकाच्या शरीराची रचना परमेश्वरानं समान केलेली, बरोबर ना. म्हणून काय राजा आणि रंक एकच आहे असं म्हणता येतंय का हो? अजिबात नाही. समर्थ म्हटले दोन देहामध्ये विषमता जरी संपत्तीची असेल तरी त्या दोघांना काय करता येत नाही, समान मानू शकत नाही. कारण आपण म्हणू शकत नाही की काय राजा पण माणूस आहे, रंक पण माणूस आहे, मग रंकाला राजा म्हटलं म्हणून काय होतंय? असं होऊ शकत नाही. हे समर्थांना आपल्याला सांगायचं की राजापासून रंकापर्यंत अवघे सर्व मनुष्य मात्रच आहेत. म्हणून सर्वांना सरसकट एकसारखे लेखता येत नाही. देव दानव मानव, नीच योनी हीन जीव, पापी सुकृती अभिप्राव उदंड आहे. देव, दानव, मानव, नीच योनी, हीन जीव, पापी आणि पुण्यवान असे उदंड प्रकार आहेत. त्यांचा अभिप्राव काय आहे? वेगवेगळा आहे ना. देव, दानव, मानव. अहो, देव, दानव आणि मानव. मानव हे देवाच्या आणि दानवाची मधली प्रक्रिया. म्हणजे निम्मे माणूस कुणाला म्हटलं जातं? ज्याच्यामध्ये निम्मी कर्म देवासारखे असतात आणि निम्मी कर्म राक्षसासारखी. म्हणजे पूर्णपणे तो देवही नसतो आणि पूर्णपणे दानवही नसतो. त्याला काय म्हटलं जातं? मानव. समर्थ काय म्हणतात की मानव कसा असतो? ज्याच्याकडं ही दोन्ही गुण असतात. म्हणजे रावणाचेही गुण असतात आणि रामाचेही गुण असतात, असा तो मानव. आणि
त्यामध्ये मानवामध्ये आपण बघतो नीच योनी, हीन जीव, पापी जीव, पुण्यवान असे काय आहेत हो, उदंड प्रकार आहेत ना. काय आहेत? उदंड प्रकार आहेत. एकांशे जग चाले, परी सामर्थ्य वेगळाले, एका संगे मुक्त केले, एका संगे रवरव. म्हणजे भगवंताच्या एकांशाने जग चालते, म्हणजे परमेश्वराचा एक अंश त्यानं हे सगळं काय करतंय व जग चालतंय. म्हणजे ईश्वराचा काही अंश जगास काय आहे, व्यापून आहे. हे खरे असले तरी प्रत्येक व्यक्ती, पदार्थ यांचे सामर्थ्य काय आहे, वेगवेगळे. एखाद्याच्या संगतीने मुक्त होता येते, तर दुसऱ्या एखाद्याच्या संगतीमुळे नरक प्राप्त होतो. बघा समर्थांना काय सांगायचंय, एकांशे जग चाले, परी सामर्थ्य वेगळाले. आपल्याला माहित आहे एकाच्याच आज्ञेनं हे सगळं जग चालतंय, परंतु सामर्थ्य काय आहे हो, प्रत्येकाकडे वेगवेगळं आहे. ज्याच्या त्याच्या श्रीसुलकीनुसार प्रत्येकाकडे सामर्थ्य दिलेलं आहे समर्थांनी. म्हणून समर्थ म्हणतात की एकांशे जग चाले, परी सामर्थ्य काय आहे, वेगवेगळे. एका संगे मुक्त केले, एका संगे रवरव. म्हणजे एक जण चांगल्याच्या संगतीत राहिला तर तो मुक्त होतोय हो, या जीवन मरणाच्या फेऱ्यातून मुक्त होतोय. परंतु जो अवगुणात देह घालवतोय अखंड, तो मुक्त होणार आहे का हो, त्याला मुक्ती आहे का? अजिबात नाही. म्हणजे समर्थांना काय सांगायचंय की मुक्त व्हायचंय ना, मुक्त होण्यासाठी काय करता आलं पाहिजे हो, चांगल्या संगतीत राहता आलं पाहिजे. हे तर सुद्धा समर्थांनी आपल्याला एका ओवीमध्ये सांगितलंय, एका संगे मुक्त केले, एका संगे रवरव. लक्षात घ्या, कुणाच्या संगतीत राहायचं, ह्या देहानं आत्म्यानं कुणाच्या संगतीत राहायचं हे आपल्या हातात आहे. अखंड समर्थांनी आत्मानिरूपण नाममध्ये आपल्याला सांगितलं की बाबा रे, आत्मा आपल्या देहाला शेवटी हात जोडून जावा असं जर वाटत असेल तर समर्थ म्हटले अखंड या देहाने आत्म्याला समाधान प्राप्त होईल अशी कर्म केली पाहिजेत. वाईट कर्म नाही सांगत आहे, सत्कर्म अखंड परमेश्वराला आवडतील अशी कर्म जर आपण या देहाकडून केली, साधू संतांनी ज्याप्रमाणे सांगून गेले ना हो, संत सांगून गेले, आम्ही जातो आमच्या गावा, आमचा राम राम घ्यावा. आमचं गाव कोणतं, तर जो परमात्मा जिथं राहतोय ते आमचं गाव आहे असं म्हणायचे ना संत. संतांनी आपलं गाव ओळखलं होतं स्वतःचं, आपला ठाव कुठं आहे, शेवटी आपण कुठं जायला पाहिजे हे संतांनी ओळखलं. म्हणून संत सांगून गेले ना की आम्ही जातो आमच्या गावा, आमचा राम राम घ्यावा. मग बघा, अखंड कुणाच्या संगतीत राहावं हे आपल्या हातात आहे. समर्थ म्हटले तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार. अरे देह जर अखंड, बघा 40-40 वर्षात माणसं काय करून मरतात हो, काहीच करत नाहीत, अखंड अवगुण करून मरतात. देह झिजवतात कशासाठी, त्या व्यसनासाठी शरीराचं वाटोळं करून घेतात. लक्षात येत नाही. लक्षात कधी येतं, ज्यावेळेस मृत्यूशय्येवर पडलेला असतो, तरुणपणात शरीरातले सगळे इंद्रिय नासून गेलेले असतात. समर्थ म्हटले अरे देह दिलाय ना, नासवण्यासाठी नाही रे दिला, त्या परमात्म्याला शरण जाण्यासाठी दिलेला आहे. अखंड त्या परमेश्वराला ओळखता आलं पाहिजे आपल्याला, अन्यथा काय उपयोगच नाही हो. हाडामासांचा आपल्याला एवढा देह दिलाय समर्थांनी, अंतरी आत्मा दिलेला आहे आणि त्या आत्म्यानं परमात्म्याशी काय करायचंय हो, परमात्म्याशी संधान साधायचंय. परंतु त्यासाठी आत्म्यानं परमात्म्याशी संधान साधण्यासाठी देहाची फार मोठी भूमिका आहे. लक्षात घ्या, समर्थ म्हणतात की देहाची फार मोठी भूमिका आहे. म्हणून देह जिकडं वळतो, देह जशी कर्म करतो तसा आत्मा सुद्धा कर्म करतो. लक्षात ठेवा. म्हणून समर्थ म्हटले की आपल्याला जर वाटत असेल की आपण ह्या जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून मुक्त व्हावं, तर आपल्याला चांगल्याच्या संगतीत राहता आलं पाहिजे. चांगल्याच्या म्हणजे जो मोक्ष देणारा आहे त्याच्याकडेच आपल्याला जाता आलं पाहिजे. मोक्ष कुणीही देऊ शकत नाही, एक सद्गुरू परंपराच मोक्ष देऊ शकते. लक्षात ठेवा. म्हणजे
मोक्ष देण्याचा अधिकार त्यांचा आहे, म्हणून ते मोक्ष देतात. म्हणून समर्थ म्हटले की कुणाच्या संगतीत राहायचं हे आपल्या हातात आहे. म्हणून अखंड सदा संगती सज्जनाची धरावी. कुणाची संगती धरायची? सज्जनाची धरायची. आपण जर दुर्जनाची संगती धरली तर अखंड आपल्याला नरक प्राप्त आहे. अहो नरक नरक म्हणजे काय समर्थ म्हटले? अखंड 21 वर्षाचा, 20 वर्षाचा, 40 वर्षाचा देह अखंड काय करते तो पोरं? अखंड ते नको ते अंमली पदार्थ शरीरामध्ये काय करतात? घालवतात ना, शरीराला शरीर नासवतात. मग हे आपण जिवंत असताना जर शरीर जर नासत असेल आपलं, तर हा आपला जिवंतपणीचा नरक आहे. लक्षात ठेवा. समर्थ म्हटले अरे काय बा कुणाचे गेले, ज्याचे त्याने अनहित केले. मित्र संगती असतात कुठपर्यंत? वाईट वळण लावेपर्यंत. लक्षात ठेवा. कोणतीही गोष्ट संगत लावतात बघा, हे कर ते कर, आणि एकदा का आपण त्या संगतीत शिरलो, आपण एकदा व्यसनाधीन त्यांच्यासारखे झालो की सगळे लांब होतात. लक्षात ठेवा. मग सगळे नाना उद्वेग जे आहेत, नाना जे काही म्हणजे शरीराला जे काय भोग भोगावे लागतात, तिथं कोणी येत नाही. मित्र येत नाही, कोणी येत नाही. व्यसनाची संगती लावणार तर कधीच येत नाही. त्याला माहित आहे माझं काम झालं. माझं काम काय होतं? ह्याला वाईट संगतीत लावणं, एवढंच माझं काम होतं. ते माझं काम झाले, मी आता चाललो. लक्षात ठेवा. मग नंतर जे काही विकार येतात, ज्या काही भोगायचं भोग येतात, ते सगळं कुणाला भोगावं लागतं हो? शरीराला भोगावं लागतं, आत्म्याला भोगावं लागतं. म्हणून समर्थ म्हटले की बाबा संगती जर उत्तमाची असेल, म्हणून समर्थांनी ओवी दिली, एकांशे जग चाले परी सामर्थ्य वेगळाले, एका संगे मुक्त केले एका संगे रवरव. नरक यातना नको असतील तर समर्थ म्हटले अरे चांगल्याच्या संगतीत राहा, अन्यथा काय आहे तुला? मरण यातनाच आहेत. साखर माती पृथ्वी होय, परिते माती खाता नये, गरळ आपण नव्हे काय, परिते खोटे. काय सांगितले समर्थांनी? साखर आणि माती दोन्ही पृथ्वी तत्वाचीच काय रूप आहेत ना. ही जी साखर आणि माती ही दोन्ही सुद्धा कशाची रूप आहेत? पृथ्वी तत्वाचीच रूप आहेत. पण म्हणून माती खाता येते का हो? म्हणजे साखर आपण खातो तशी माती खाता येते का? माती खाता येत नाही. आणि तसं समर्थ म्हणले गरळ आपण नव्हे काय, परिते खोटे. विषामध्येही काय असतं हो? जलतत्व असतं ना. विषामध्ये पण काय आहे? जलतत्व आहे. पण जलतत्व आहे म्हणून ते विष पिलं तर तहान भागेल का? नाही भागणार. समर्थ म्हटले आयुष्यात उठून जाल. पाणी म्हणून जर विष पिलो आपण, पाणीच आहे ना ते. विष म्हणजे काय? पाणीच आहे एक प्रकारचं. त्याच्यामध्ये जलतत्व आहेच ना. समर्थ म्हटले विषामध्ये जलतत्व आहेच. म्हणून जर पाणी म्हणून जर ते विष घेतलं तर आपला नाश साहजिकच आहे. समर्थ म्हटले मग हे कळलं पाहिजे की बाबा विष, आपण जे विष आहे ते पाणी म्हणून घेऊ शकत नाही. त्या पद्धतीनंच माती, साखर पृथ्वी तत्वाचीच रूप आहेत. म्हणून काय माती खातो का आपण? नाही खात. साखर खातो. म्हणून समर्थ म्हटले सारखेपणा जो आहे साखर मातीमध्ये तो पूर्णपणे खोटा आहे. आणि विष आणि जल यामध्ये जो सारखेपणा आहे तो सुद्धा काय आहे हो? खोटाच आहे. पुण्यात्मा आणि पापात्मा तोही कडे अंतरात्मा, साधू भोंदू सीमा सांडोची नये. काय सांगितले बघा समर्थांनी? पुण्यात्मा आणि पापात्मा यांच्यामध्ये अंतरात्मा एकच आहे ना. आता बघा, देह पुण्यवान असला आणि पापी जरी असला तरी त्यांच्या अंतरी असणारा अंतरात्मा काय आहे हो? एकच आहे. पण म्हणून साधू आणि भोंदू ही सीमा ओलांडू नये. म्हणजे समर्थ म्हटले साधू म्हणजे कोण हो? ज्याने सडविकारांवरती विजय मिळवलेला आहे ते साधू. आणि भोंदू कोण? ज्याला विषयविकार कळतच नाही तो भोंदू. ऐकलं ना आपण काय हो केलं त्या महाराजांनी? अक्षरशः पुण्यामध्ये आता सापडले ना, काय केलं त्यानं?
फोनवरती काय करायचा, पासवर्ड देऊन ठेवून घ्यायचा आणि नको ते अश्लील करायला लावायचा ना. म्हणजे समर्थ म्हटले असले भोंदू ओळखता आले पाहिजेत. ह्यांना स्त्रियाजवळ पाहिजेतच कशाला, आणि स्त्रियांनी तरी का जावं. समर्थ म्हटले की अरे जिथं असं भोंदूपणाचं चालतं तिथं जाऊच नाही. जिथं अध्यात्म निरूपण चालतं तिथं अवश्य जावं. पण आपला विश्वास कोणावरती, बाबांवरती. खूप बाबा येऊन गेले. दरवर्षी किती 2-3 आपल्याला घटना ऐकायला मिळतात, तरी लोक त्या बाबांच्याच मागं लागतात. समर्थ म्हटले अरे सोडून द्या नाद. ते भोंदूच आहेत. त्याला काय जरी केलं, कुत्र्याचं शेपूट नळीत घातलं तरी वाकडं ती वाकडंच. त्या पद्धतीने जे भोंदू आहेत ते वाईट कर्म केल्याशिवाय राहणारच नाहीत, लक्षात ठेवा. म्हणून जे सरळ मार्गी आहेत त्यांच्याकडं आपल्याला जाता आलं पाहिजे. ज्यांच्याकडं काय आहे, अखंड कलियुगामध्ये अखंड सामर्थ्य ज्यांच्याकडं दिलेलं आहे त्यांच्याकडं आपल्याला जाता आलं पाहिजे. कारण का हो, सामर्थ्य आहे चळवळीचे, जो करील तयाचे, परंतु अधिष्ठान पाहिजे भगवंताचे. एका भगवंताचं अधिष्ठान लावून आपल्याला परमार्थ ज्यांनी शिकवला त्यांच्याकडं आपल्याला अवश्य जाता आलं पाहिजे. समर्थ म्हटले भोंदूंकडं जाऊन उपयोग नाही. भोंदू काय हो, भोंदूगिरीच करणार ना, विश्वासघातच करणार आपला, आणि आपला त्यात घात बी होऊ शकतो. लक्षात ठेवा. पतिव्रता धर्माचं काय झालं हो, अनेक स्त्रियांचं त्यानं काय केलं हो, हरण केलं ना त्या भोंदूनं. म्हणजे तुम्ही कितीही पतिव्रता असाल आणि त्याच्या संगतीत जर आला अशा भोंदूच्या, तरी आपलं काय गमावू शकतो आपण, सर्वस्व गमावू शकतो ना. एवढा धोकात कुणाकडे, त्या भोंदू बाबांकडे. म्हणून सावध राहावा हो, सावध साक्षेप राहा. समर्थ म्हटले अशा लोकांवरती विश्वासच ठेवू नका ना. आणि अशा अनेक घटना रोज घडतात, तरी माणसं तिथं गेल्याशिवाय राहत नाहीत आणि स्वतःला काय करून टाकतात, स्वतःला बदनाम करून टाकतात ना त्याच्याबरोबर. म्हणून समर्थ म्हटले अरे जो खरा आहे, ज्यानं हे निर्माण केले, ज्यानं पुण्य पाप करायला शिकवलंय, ज्यानं वाईट चांगलं याची शिकवण आपल्याला दिली, त्याच्याकडं शिकवणीला आपल्याला जाता आलं पाहिजे. या भोंदूंकडं शिकवणीला गेलो तर आपल्या इज्जतीचा पंचनामा झाल्याशिवाय राहणार नाही. समर्थ म्हटले कारण हा भोंदू ते भोंदूच, कारण त्याला काय हो, कारण कुणाशी घेणं देणं नाहीये. स्वतःचं शरीर सुख फक्त ते भोंदू बघत असतात. म्हणून समर्थ म्हटले भोंदूंच्या नादी लागायला जाऊ नका. कारण भोंदू काय देणार आहे हो, काय देऊ शकत नाही. तो ना आपला असतो ना कुणाचा असतो. लक्षात ठेवा. त्याला फक्त काय पाहिजे असतं हो, धन पाहिजे असतं. पैशासाठी ते हापापलेली लोक असतात आणि व्यभिचार अखंड करत असतात. भोंदूंचं चाललेलं आहे. समर्थ म्हटले असे भोंदू ओळखता आले पाहिजे आणि अशा भोंदूंपासून 4 हात लांबच राहायचं. या लोकांच्या सहवासात जाणे मुळीच जायचं नाही. कारण का हो, हे कलियुग आहे. या कलियुगामध्ये भोंदू आणि साधू ओळखता आले पाहिजेत. कारण समर्थ म्हटले अखंड परमार्थ ज्यांनी शिकवला आपल्याला, त्यांना आपल्याला शरण जाता आलं पाहिजे. अन्यथा काय खरं नाही. कारण हे युग, हे जे दिसतंय आपल्याला आसपास, ते खूप काय आहे हो, विचित्र आहे ना. खूप काय आहे, विचित्र आहे. म्हणून समर्थ म्हटले की पुण्यात्मा आणि पापात्मा दोहीकडे अंतरात्मा, साधू भोंदू सीमा सांडोची नाही. जी आपली सत्कर्माची सीमा दिलेली आहे परमेश्वरानं आपल्याला लावून, ती ओलांडायला जायचं नाही. भोंदूंच्या नादाला लागलो की आपला विनाशच आहे. म्हणजे सीतामाऊलीनं देखील भोंदूला ओळखलं नाही ना, ओळखलं नाही आणि विस्मरण झालं तिला. लक्ष्मण रेषेचं विस्मरण झालं म्हणून नको तो प्रसंग काय झाला हो, ओढवला. म्हणून समर्थ म्हणतात की जी आपल्याला गोष्ट समर्थाने दिली, लावून दिली, ते आपल्याला काय करता आली पाहिजे, ती सीमा ओलांडायची नाही, लक्ष्मण रेषा ओलांडायची नाही. सत्कर्माच्या पलीकडे आपल्याला जायचं नाही, दुष्कर्माकडं अजिबात जायचं नाही. समर्थ म्हटले भोंदूंकडं तर अजिबात जायचं नाही. म्हणून पुण्यात्मा आणि पापात्मा दोहीकडे अंतरात्मा, साधू भोंदू सीमा सांडूची नाही.
अंतर एक तो खरे, परी सांगा ते घेऊ नये ती महारे, पंडित आणि चाटे पोरे एक कैसी. सर्वांच्या अंतकरणात तोच आत्मा काय आहे व्यापून असला तरी हलक्या माणसांची संगत करता येत नाही. लक्षात ठेवा, समर्थ म्हटले की अंतर एक तो खरे. हे सगळं खरं आहे की प्रत्येकाच्या अंतरी तो अंतरात्मा कार्य करतोय. म्हणून समर्थ म्हणले जे काही असे पापिष्ट लोक आहेत त्या माणसांची संगत आपल्याला करता येऊ शकत नाही. पंडित व मूर्ख पोरकट सारखेच कैसे असतील. म्हणजे पंडित मूर्ख पोरकट यांना सारखं म्हणता येत नाही, बदल आहेच ना. मूर्ख माणसं आणि पंडित, ज्ञानी आणि अज्ञानी यामध्ये बदल आहेच ना. त्यांना एक म्हणता येईल का? अजिबात म्हणता येणार नाही. मनुष्य आणि गधडे, राजहंस आणि कोंबडे, राजे आणि माकडे एक कैसी. बघा समर्थ इथं सांगतायत की माणूस आणि गाढव एक म्हणता येईल का माणसाला? त्याचे बी अंतर, गाढवाचे बी अंतरी आहेच की अंतरात्मा. म्हणून काय गाढव आणि माणूस एकच आहे असं म्हणता येईल का? नाही म्हणता येणार. राजहंस आणि कोंबडा दोघांच्या अंतरी अंतरात्मा आहे म्हणून ते दोघं एकच आहेत असं म्हणता येईल का? नाही म्हणता येणार. राजे आणि माकडे यांनाही एक म्हणता येणार नाही. भागीरथीचे जळ आप, मोरी संवदनी तेही आप, कुच्चिळ उदक अल्प सेववेना. काय सांगितलंय? भागीरथीचे जल तेही पाणी आणि मोरीतलं किंवा डबक्यातलं पाणी तेही पाणीच आहे ना. म्हणजे भागीरथीचं पाणी आणि आपण जे कपड्याचं धुणं वगैरे धुतो मोरीतलं किंवा डबक्यातलं पाणी एकच आहे. पण म्हणून घाणेरडे पाणी थोडे सुद्धा सेवन करतो का हो आपण? गटर वाहतात बघा, तेही पाणीच आहे ना. वड्याला पाणी बघा वाहतंय, सगळं गटरीचं पाणी सोडलेलं असतंय त्या वड्यांना. म्हणून ते काय गटरीचं पाणी आपण पितो का हो? आजी का पित नाही? कारण ते काय नाही आहे, शुद्ध नाही, अशुद्ध आहे. एवढं तर आपल्याला सारासार विवेक कळतोय की बाबा ते पाणी घाण आहे, हे पाणी स्वच्छ आहे. मग आपण का कुठलं पाणी सेवन करतो? जे पाणी घाण नाही, जे पाणी स्वच्छ आहे असंच पाणी आपण काय करत असतो? सेवन करत असतो. बाकी सगळं आपण काय करतो? टाकून देतो ना. आपण त्या पाण्याला स्पर्श देखील करत नाही का? तर ते पाणी काय आहे? घाण आहे, घाणेरडं पाणी आहे. मग तसंच मनुष्यामध्ये तसं आहे. समर्थ म्हटले जो कर्म उत्तमाची करल अशाच्या संगतीत आपण राहायचंय. जो आपल्याला सारासार विवेक दिलाय का नाही, चांगलं वाईट आपल्याला कळतंय. घाण पाणी आपण पित नाही, चांगलंच पाणी पितोय हे आपल्याला कळतंय. मग समर्थ म्हटले एवढं कळतंय ना तर संगतीत देखील चांगल्याच्याच राहा, वाईटाच्या संगतीत राहू नको. या कारणे आचार शुद्ध, त्या उपरी विचार शुद्ध, वितरागी आणि सुबुद्ध ऐसा पाहिजे. म्हणून माणसाचा आचार कसा पाहिजे हो? आचरण शुद्ध हवं आणि विचार सुद्धा कशा हवेत? शुद्ध हवेत. आणि तो अनासक्त आणि सुबुद्ध असाच असायला हवा. म्हणजे प्रत्येक माणसानं कसं असायला पाहिजे हे समर्थांना अभिप्रेत कसं आहे, प्रत्येक माणसाने कसं असावं याविषयी समर्थ काय म्हणतात? आचरण शुद्ध असावं, विचार शुद्ध असावेत आणि काय असावं? अनासक्त असावं, विषयी आसक्ती नसावी, अनासक्त असावं आणि सुबुद्ध असंच असायला हवं. म्हणजे समर्थांना अभिप्रेत कसं आहे बघा, आपला देह कसा पाहिजे, देवाचा आपण कसं होऊ शकतो त्यासाठी आपण कसं पाहिजे हो? आचरण आपलं शुद्ध पाहिजे, विचार आपले शुद्ध पाहिजेत, आपण सर्व गोष्टीविषयी अनासक्त पाहिजे आणि सुबुद्धी आपली असली पाहिजे. वाईट बुद्धी, दुर्बुद्धीला देवापाशी स्थान नाही आहे. म्हणून समर्थांनी दिलेली ओवी आहे, या कारणे आचार शुद्ध, त्या उपरी विचार शुद्ध, वितरागी आणि सुबुद्ध ऐसा पाहिजे. शुराहुनी मानिले लंडी, तरी युद्ध प्रसंगी नरकांडी, श्रीमंत सांडून बराडी सेविता कैसे. बघा, शुराहुनी मानिले लंडी म्हणजे समजा एखाद्या भित्र्या माणसाला युद्धाच्या प्रसंगी
आपण त्याला शूर मानलं तर काय होणार आहे? फजितीच होणार आहे ना. आता युद्ध आलंय, युद्ध समोर चाललंय आणि एखाद्या भित्र्या माणसालाच आपण काय म्हणतोय, तू शूर आहेस, युद्ध कर. चालेल का? नाही चालणार. आणि श्रीमंताची सेवा करायची सोडून दरिद्री माणसाची सेवा करणे कसं योग्य ठरेल हो? समर्थ म्हटले की आपण सेवा कुणाची करतोय हे फार महत्त्वाचं आहे. सेवा जर आपण गरिबाची करत असू तर आपल्याला काय मिळणार नाही? त्याचा मोबदला मिळणार नाही. श्रीमंताची सेवा करत असू तर त्याचा मोबदला मिळणार आहे. म्हणून मोबदला मिळाला तर आपलं जीवनमान काय आपण चालवू शकतो. म्हणून समर्थ म्हटले सेवा कुणाची करायची हे सुद्धा कळलं पाहिजे. एका उदके सकळ झाले, परी पाहोन पाहिजे सेविले, सगट अवघेच घेतले तरी ते मूर्खपण. म्हणजे एका उदकामुळेच सर्व काही काय होते हो, उत्पन्न होते ना. एका उदकामुळे सर्व काही उत्पन्न होते ना. पाण्यापासूनच सगळ्याची निर्मिती होते. म्हणून योग्य अयोग्य पाहूनच त्या वस्तूचे सेवन केले पाहिजे ना. आपल्याला माहिती आहे उत्पत्ती त्या पाण्यापासूनच होते. म्हणून पाण्यापासून उत्पत्ती होते म्हणून आपण गटाराचं पाणी पितो का हो? नाही पित. म्हणून समर्थ म्हटले चांगलं तेच पितो ना. मग तेवढं तर कळतंय ना. म्हणून समर्थ म्हटले की बाबा योग्य अयोग्य पाहूनच त्या वस्तूचं काय केलं पाहिजे, आपण सेवन केलं पाहिजे. सरसकट सर्वच घेणे हा काय आहे हो? मूर्खपणा आहे ना. सरसकट सर्वच म्हणजे सरसकट घाण पाणी पण प्यायचं, चांगलं पाणी पण घ्यायचं, हा काय आहे? सगळा आपला मूर्खपणा आहे. योग्य अयोग्य आपल्याला कळलं पाहिजे. समर्थ म्हणले योग्य काय अयोग्य काय हे कळलं पाहिजे. अहो हा द्वैत भाग झाला. अद्वैत भाग काय आहे की माणसं काय म्हणतात हो की आपण सत्कर्म केली काय आणि दुष्कर्म केली काय, शेवटी आपण मरणारच आहे की. समर्थ म्हटले तसं नाही आहे. अरे योग्य अयोग्य कळलं पाहिजे. कारण दिलंय ना, जाणीव दिलीस परमेश्वराने आपल्याला, योग्य अयोग्य हे कळलं पाहिजे. जीवनाचेच झाले अन्न, अन्नाचे झाले वमन, परी वमनाचे भोजन करिता नाही. बघा समर्थांनी इथं काय सांगितलंय, पाण्याचेच अन्न होते पण त्या अन्नाची काय झाली, परत उलटी झाली ना. आणि आपण जेवण केलं, आपण पाण्यापासून जेवण तयार केलं, ते जेवण आपण सेवन केलं आणि काही वेळानं आपण काय केलं, उलटी केली. म्हणून काय आपण ती उलटी केलेलं खाणार आहे का हो? उलटी केलेलं परत खाणार आहे का? परत आपण ते खातो का? नाही खाऊ शकत. कारण ती काय आहे, वमन आहे. एवढं तर कळतं ना आपल्याला. म्हणजे समर्थांना इथं काय सांगायचं आहे की त्याचं जेवण पाण्याचं जेवण आपण तयार करतो आणि त्या जेवणाचं काय होते, उलटी तयार होते आणि त्या उलटीचे परत भोजन करत नाही. तसं पुढं काय दिलंय समर्थांनी बघा, तैसे निंद सोडून द्यावे, वंद्यते हृदयी धरावे, सत्कीर्तीने भरावे भूमंडळ. म्हणून समर्थ म्हणले त्याप्रमाणे, म्हणजे जसं एकदा अन्न प्राशन केलं आणि त्या अन्नाची परत उलटी जरी झाली तर आपण काय करत नाही, ते परत प्राशन करत नाही. त्या पद्धतीने समर्थ म्हटले की जे निंद्य आहे त्याप्रमाणे जे निंद्य आहे ते सोडून द्यायचंय. जे निंदनीय आहे, लोक ज्याला नावं ठेवतात ते आपल्याला सोडून द्यायचंय. म्हणजे वाईट कर्म जे काय आपल्या हातून आपण वाईट कर्म करत असतो, सगळी निंदा करत असतात आपली, ते आपल्याला काय करायचंय, ते वाईट कर्म आपल्याला सोडून द्यायचंय. आणि जे वंद्य असेल, जे सर्वांच्या हृदयाला पटतं, म्हणजे परमेश्वराचं स्मरण करावं, भक्ती करावी, हे हृदयात काय करावं, धारण करावे. म्हणजे चांगली कर्म काय करावीत, समर्थ म्हणले आत्मसात करावी. वाईट कर्म काय करून द्यावी, सोडून द्यावी. आणि सत्कीर्तीने भूमंडळ काय करावे, भरून टाकावे. बघा समर्थांची किती सुबकपणे आपल्याला समर्थांनी सांगितले, किती सुंदरपणे मांडले की समर्थ म्हटले की जे चांगलं आहे तेवढंच घ्यायचंय, वाईट आहे त्याचा काय करायचं आहे, पूर्णपणे त्याग करायचा आहे. आणि चांगल्या कर्माने सत्कीर्ती मिळवून भूमंडळात सगळ्या सत्कीर्ती मिळवावी. म्हणजे समर्थाला काय अभिप्रेत आहे आपल्याकडून की आपल्या देहाकडून अखंड चांगली कर्म झाली पाहिजेत. उत्तमासी उत्तम माने,
कनिष्ठास ते न माने, म्हणून करंटे देवाने करून ठेवले. उत्तम लोकांना उत्तमच आवडते. जो स्वतः उत्तम असतो त्याला उत्तम मार्ग स्वीकारायला काय करतो? आवडतो, पसंत पडतो. उत्तम मार्ग पसंत पडतो. तसं नीचाला ते आवडत नाही, म्हणून देव त्याला करंटा करून ठेवतो. म्हणून देवाने ह्या जगात काय केले? तो करंटे करून ठेवलेत ना. करंटे केलेत म्हणजे समर्थांना इथं काय सांगायचंय? जर आपला मार्ग उत्तमाचा असेल तर उत्तमच होणार आहे, आणि आपला मार्ग जर चुकीचा असेल, नीच वृत्तीचा असेल तर काय होणार आहे? हो, अधोगतीच आहे ना. म्हणजे समर्थांना शिकवणमध्ये काय शिकवायचं आहे आपल्याला? तर आपण कोणता मार्ग धरला पाहिजे? तर उत्तमाचा मार्ग धरला पाहिजे. चुकीच्या मार्गाने जाता कामा नये. कारण आपण जर चुकलो तर पुढे काय आहे? हो, अधोगती आहे. 84 लक्ष योनी ठेवलेली आहे. 84 लक्ष जीव योनीतून आपल्याला जावं लागतं, त्यावेळेस हा मनुष्य देह मिळतो. सोपं आहे का? माणूस म्हणतो की मी जन्माला आलोय, माणूस म्हणून जन्माला आलोय. अहो, त्या परमेश्वरानं एवढं मोठं शरीर, इतकं सुंदर शरीर आपल्याला दिलेलं आहे. त्याचे उपकार आपण मानले पाहिजेत. त्याला जसं आवडतं तसं आचरण आपल्याकडून घडलं पाहिजे, ही समर्थांची इच्छा आहे. म्हणून समर्थांनी आपल्यासाठी हा 200 समास, 20 दशक 200 समास हा दासबोध ग्रंथ आपण उत्तम मार्गाने चालावं, उत्तम व्हावं, उत्तम बनावं आणि अधोगतीचा मार्ग चुकवून आपण सद्गतीला जावं, म्हणून हा अट्टहास चाललाय. अखंड समर्थांचा अट्टहास आहे. हो, श्रवण दिलं समर्थांनी. आठवड्याचं श्रवण कशासाठी समर्थ देत आहेत आपल्याला? अखंड कशासाठी देत आहेत? तर हा देह कुठं जावा? उत्तम मार्गाने जावा. अहो, आपण त्या मोबदल्यात काय देत नाही त्याला? काय देतोय हो त्या समर्थांना? काय देत नाही. आपण काय देऊ शकत नाही. आपली एवढी पात्रता नाही की आपण देवाला काय देऊ शकू. देवाने आपल्यासाठी भरपूर काय करून ठेवलेलं आहे. देव अखंड आपलं राखण करतोय ना. आणि हा देह सद्गतीला जावा म्हणून अखंड प्रयत्न चाललेत ना. त्या बापाचे अखंड प्रयत्न चाललेत की हा देह कुठं जावा? सन्मार्गाला जावा. म्हणून समर्थ म्हणतात की ओवीच दिली ना समर्थांनी की उत्तमासी उत्तम माने, कनिष्ठास ते न माने, म्हणून करंटे देवाने करून ठेवले. म्हणजे समर्थांना काय सांगायचंय? जे स्वतः उत्तम आहेत त्यांना उत्तमच आवडतं. लक्षात ठेवा, सद्गुरू परंपरा स्वतः उत्तमाची आहे, म्हणून त्यांना सर्वांनी उत्तम असावं अशी अपेक्षा करतायत. लक्षात ठेवा. परंतु समर्थ म्हटले काही दुष्ट लोक आहेत, काही कनिष्ठ लोक आहेत, त्यांना हे आवडत नाही. म्हणून देवाने त्यांना करंट ठेवलंय. करंट का म्हणलंय व समर्थांनी? करंट कुणाला म्हटलंय? अरे, तुम्हाला एवढं आयुष्यामध्ये येऊन परमेश्वरानं चांगलं कर्म करण्याची काय दिली? संधी दिली. तरी देखील अखंड सद्गुरू सांगतायत, ग्रंथरूपाने सांगत असतील, कोणते व्यक्तिरूपाने सांगत असतील की अरे, तू जे कर्म करतोय ते काय आहे? चुकीचं कर्म आहे, हे सोडून दे. परंतु तो करंटा ते ऐकत नाही. म्हणून समर्थ म्हटले असे करंटे असतात, समाजात आहेत. हे करंट्यांची शेवट काय होतो? या करंट्यांना अधोगती ठेवलेली आहे. म्हणून समर्थ म्हणतात ना की ऐसे करंटे करून देवानच करून ठेवलेत ना, की ज्याला परमेश्वर एवढं शिकवण देऊन सुद्धा, अखंड सद्गुरू शिकवण देऊन सुद्धा जर आपण चुकीच्या मार्गाने जात असो तर आपल्यासारखे करंटे आपणच ना. म्हणून समर्थ म्हणतात की ज्याला उत्तम आवडत नाही अशा लोकांना देवानं करंट करून ठेवले. म्हणून विचार करायचा आहे. समर्थ म्हटले दैनंदिन जीवनात वागत असताना, प्रत्येक कर्म करत असताना काय करायचं आहे हो? अंतरी विचार करायचा आहे. चांगला अंतरी विचार करायचा आहे की नाही, देवा मला तू जन्माला घातलंय, बरोबर आहे, परंतु झाले कर्म झाले, परंतु आता तरी ब्राह्मणे शहाणे व्हावे. आता इथून पुढं
चांगली कर्म करून मला काय करायची, सद्गती मिळवायची, म्हणून अखंड अट्टहास केला पाहिजे. अहो अखंड त्या परमेश्वराचा अट्टहास आपल्यावरती एवढं प्रेम आहे, सद्गुरूंचं आपल्यावरती एवढं प्रेम आहे, म्हणून एवढं कलियुग असून देखील, एवढा कलियुगाचा पसारा, एवढं त्यानं डोकं वर काढलंय, तरी देखील आपल्याला कानावर चांगलं पडतंय, उत्तमाचं कानाला ऐकायला मिळतंय, उत्तमाचं बोलायला मिळतंय, उत्तमाचं आचरण समर्थ आपल्याला करायला शिकवत आहेत. एवढी उत्तमाची शिकवण अखंड सद्गुरू आपल्याला देत आहेत. मग आपल्यासारखे महद्भाग्य आपलेच ना. अहो विचार करा, चांगलं ऐकणं हे सुद्धा महद्भाग्याचाच एक भाग आहे. मग समर्थ म्हटले की अरे हे उत्तमाचं ज्या लोकांना आवडत नाही ह्यांना करंट म्हटले, आणि असे करंटे देवानेच करून ठेवलेत. मग असे करंटे कुठे जातात हो? अधोगतीला जातात. अखंड कुठं जातात? अधोगतीला जातात. समर्थ म्हटले म्हणून दुसऱ्याला म्हणायला जायचं नाही तुम्ही लय करंट आहे. समर्थ म्हटले आपल्याला म्हणायचंच नाही, कुणाला काय म्हणायचंच नाही. का तर आपल्या पदरी म्हणजे समर्थाने जे दिलेलं आहे ते खूप महद्भाग्य आहे. आपलं खूप महद्भाग्य आहे की निदान आपल्याला उत्तमोत्तम ऐकायला, श्रवण करायला मिळतंय, मनन करायला मिळतंय आणि आचरण करायला मिळतं. हे आपलं महद्भाग्य समजायचं. कारण का हो, देवानं दिले महद्भाग्य हाताशी आले परंतु भोगू नाही जाणितले, असे होऊ देऊ नका, हे समर्थांना आपल्याला अखंड सांगितलंय. समर्थ म्हणतात अरे तुला जे मिळालंय ना हे तुझ्या पूर्वसंचितामुळं तुला मिळाले. हे श्रवण करणं हे सुद्धा आपलं काय आहे हो, हे महद्भाग्य आहे. आणि हे आपल्याला मिळालंय, आपल्या महद्भाग्य, आपलं पूर्वसंचित उत्तमाचं असेल म्हणून आपल्याला उत्तम आवडते. लक्षात ठेवा, उत्तम आवडणं ही सुद्धा परमेश्वराची इच्छा आहे. आणि उत्तमच आवडलं पाहिजे, नीच गोष्टी आवडल्या नाहीत पाहिजे. लक्षात घ्या. समर्थ म्हणतात की एखाद्याला काय हो, अखंड काय हो, वाईट करण्यातच आनंद वाटतो. पण समर्थ म्हटले नाही रे, वाईट करू नको. वाईट करण्यापेक्षा उत्तमोत्तम काय कर, मार्गाने वाटचाल कर. मी अखंड तुझ्या काय आहे हो, अखंड प्रत्येक कार्यात सद्गुरू उभा आहेत. लक्षात ठेवा, आपण उत्तमाचं कर्म केलं, उत्तमाचं आचरण केलं, उत्तम मार्गाने आपण चालत राहिलो तर तो अखंड परमेश्वर आपल्या बरोबर आहे. म्हणून समर्थ म्हटले करंटे देवाने कुणाला करून ठेवले हो, ज्याला उत्तम मार्ग देऊन सुद्धा जो चुकीच्या मार्गाने चालतोय. आपल्याला शॉर्टकट घ्यायची खूप सवय आहे ना, शॉर्टकट. समर्थ म्हटले शॉर्टकट नको घेऊ, उत्तम मार्गामध्ये शॉर्टकट नाही आहे. लक्षात ठेवा, उत्तम मार्ग हा आज सुरू केला तर शेवटपर्यंत आपल्याला तो टिकवायचा आहे, इथं शॉर्टकट नाही आहे. म्हणून समर्थ म्हटले जे लोक ज्यांना उत्तम कर्म करायला आवडत नाही अशा लोकांना देवानं काय करून ठेवलं आहे हो, करंट करून ठेवलेलं आहे. मग आपल्याला करंट व्हायचं नाही, आपल्याला उत्तम व्हायचं आहे. म्हणून समर्थ म्हणले की उत्तमाशी उत्तम माने, कनिष्ठास ते न माने, म्हणून करंटे देवाने करून ठेविले. सांडा अवघे करंटपण, धरावे उत्तम लक्षण, हरिकथा पुराण श्रवण नीती न्याये. बघा समर्थ काय सांगतायत, सांडा अवघे करंटपण. हे जे ह्यासाठी समर्थ म्हणतात सगळा करंटेपणा टाकून देऊन उत्तम सद्गुण घ्या. म्हणजे जेवढे काही नीच गुण आहेत, नीच कर्म आहेत ते काय करा, समर्थ म्हटले थांबवा आणि उत्तमाचा मार्ग काय करावं, धरा, सद्गुणाचा मार्ग धरा, सत्कर्माचा मार्ग धरा. हरिकथा किंवा पुराण ऐकावे. म्हणजे समर्थ काय म्हणतात की परमेश्वराने काय काय कर्म केली, कसं सद्गुणांची नेहमी सत्कर्माला काय दिली, साथ दिली, अशा कथा आपल्याला अखंड ऐकायच्या. तो आज आपण काल आषाढी एकादशी बघितली. आषाढी एकादशी किती मोठा सोहळा हो. आज पांडुरंगाला भेटायला सगळेजण जात आहेत. का? अखंड काय आहे हो तिथं, उत्तमच आहे ना. जे काय डोळ्याला पाहायला मिळतंय त्या परमेश्वराचं रूप पाहण्यासाठी तर आपण जातोय ना पंढरपूरला. अखंड नामस्मरण चाललंय ना, अखंड नाम रूप
घेतलं जात आहे ना. म्हणजे समर्थांना काय सांगायचं आहे, अरे हे जे सगळं आहे ते आपल्या हातून काय केलं पाहिजे, घडलं पाहिजे. त्यासाठी आपण काय केलं पाहिजे, अखंडपणे आपलं जे करंटपण आहे ते सोडून देऊन चांगल्या सन्मार्गाला आपण काय केलं पाहिजे, लागलं पाहिजे. सांडा अवघे करंटेपण, धरावे उत्तम लक्षण, हरी कथा पुराण श्रवण नीती न्याय. समर्थ म्हणतात की हरी कथा पुराण श्रवण केलं पाहिजे ना, नीती न्यायानं वागायचंय. समर्थ म्हटले कोणावर अन्याय होऊ द्यायचा नाही, नीती न्यायानं वागायचंय. नीती काय शिकवते, कारण का हो, करंट्याला काही कळत नाही, न्याय नीती काही कळत नाही. उत्तम लोकांना कळतं की न्याय आणि नीती काय आहे. म्हणून समर्थ म्हणतात की उत्तम लोकांनी सन्मार्ग, उत्तमाचा मार्ग पकडून काय करायचंय, नीती न्यायानं वागायचंय. म्हणजे समर्थांनी आपल्याला ही शिकवण दिलेली आहे, नीती न्यायाने वागा, उत्तमाचा मार्ग धरा, सद्गतीला जावा, सद्गुण बाळगा, अधोगतीला जाऊ नये. म्हणजे प्रत्येक देह या अधोगतीतून सुटावा म्हणून अखंड समर्थांनी आपल्याला शिकवण दिली. म्हणून समर्थ म्हणतात की अरे बाळा, झालं ते झालं, होऊन गेले, आता तरी ब्राह्मणे आपणा शहाणे करावे. म्हणजे आतापर्यंत जे झाले ते झाले, परंतु इथून पुढं तरी उत्तमाचा मार्ग धरला पाहिजे. कारण का हो, समर्थ म्हटले पाप पुण्य आपल्याला काही कळत नाही. आपल्याला वाटतं मी जे करतोय ते सगळं पुण्यच आहे, असं नाही आहे. समर्थ म्हटले की हे कळण्यासाठी सद्गुरूंना शरण जाता आलं पाहिजे. कारण का हो, कशाला पाप म्हणतात, कशाला पुण्य म्हणतात, हे आजपर्यंत आपल्याला कुणीच शिकवलेलं नाही आहे, कुणीच शिकवलेलं नाही आहे. आपण आपल्याच मनानं आपण काय करत आलोय, शिकवत आलोय की आपल्याला वाटतं मी जे करतोय ते सगळं पुण्यच आहे. पण समर्थ म्हटले करायला जातोय पुण्य, पण हातून घडतंय पाप. कारण कसं, आपण बघा दारावरती एखादा व्यक्ती आला की त्याला काय देतो, पैसे देतो, कुठं काय देतो, आणि तो व्यक्ती काय करतो, ते पैसे नेऊन काय करतो सगळ्यांना माहिती आहे. काय करतो, संध्याकाळी जाऊन नको तर करंटपणा करतो आणि घरी जातो. घरी गेल्यानंतर बायको म्हणते ह्याला कोणी पैसे दिले, त्याचं वाटोळं होऊ दे. म्हणजे पुण्य करायला गेला, परंतु घडलं काय हो, पाप घडलं ना. हातून काय घडलं, पाप घडलं. म्हणून समर्थ म्हटले सारासार विवेक वापरायचा आहे. कुठं काय देण्यापासून सारासार विवेक वापरायचा आहे. आपली लक्ष्मी अशीच वायपट नाही घालवायची कुठं. म्हणून समर्थ म्हटले की अरे करंटे पण आहे ते सोडून उत्तम मार्गाला जावं आणि परमेश्वराचं श्रवण मनन निजध्यास करावा. अखंड हा समर्थांचा काय आहे, वाटठास आहे ना. म्हणून समर्थ या ओवीमध्ये सांगतायत, सांडा अवघे करंटपण, धरावे उत्तम लक्षण, हरी कथा पुराण श्रवण नीती न्याय. वर्तयाचा विवेक, राजी राखणे सकळ लोक, हळूहळू पुण्य श्लोक करीत जावे. वर्तयाचा विवेक, राजी राखणे सकळ लोक. काय सांगितलंय हो, वागणूक, आपली जी वागणूक आहे, आपलं जे वर्तन आहे ते विचारपूर्वक ठेवावं. सर्व लोक, आपली वागणूक उत्तमाची असावी, सर्व लोक संतुष्ट ठेवावे आणि त्यांना हळूहळू उत्तम पुण्यवंत कीर्तिमान करावे. हे उत्तम गुण आहेत. समर्थ काय म्हणतात, स्वतःची वागणूक इतकी उत्तमाची ठेवायची की सर्व लोक संतुष्ट समाधानी झाले पाहिजेत. आपल्या आचरणाने सर्व लोक काय झाले पाहिजेत व संतुष्ट झाले पाहिजेत. का असं आचरण पाहिजे की तोंड बघितलं तरी काय माणसं काय केलं पाहिजे, नको बाबा ह्याचं तोंड सुद्धा बघायला नको, कारण ही खूप दुष्ट व्यक्ती आहे, असं व्हायला पाहिजे का. आपला चेहरा बघितला तरी दुसऱ्याला काय वाटावं, समाधान वाटावं, अशी वागणूक, अशी वर्तणूक आपली असावी. हे समर्थांना अभिप्रेत आहे. समर्थ म्हणतात की आपली वर्तणूक वागणूक अशी ठेवा की आपल्याला बघितलं की लोकांना काय मिळेल, समाधान मिळेल. अशी आपली काय असावी, वागणूक असावी. कारण का हो,
काय काय लोकांचं तोंडसुद्धा बघायला माणसं मागत नाहीत. दिवसाची सुरुवातीला तोंडसुद्धा एखाद्याचं बघत नाहीत. का का तर ही खूप दुष्ट आहे, खूप वाईट वागते, खूप वाईट वागतो असं म्हणतो ना आपण. हा माणूस खूप दुष्ट आहे, ही बाई खूप दुष्ट आहे. म्हणजे का हो म्हणत असतो? कारण त्याचं आचरण काय असतं? चुकीचं असतं. म्हणून समर्थ म्हटले की आपलं आचरण, आपली वागणूक अशी ठेवायची की जेणेकरून आपल्याला बघितल्याबरोबर इतरांना काय मिळावं? संतुष्ट, म्हणजे इतरांना काय मिळावं? समाधान मिळावं असं आचरण आपण ठेवता आलं पाहिजे. म्हणून समर्थ म्हणतात की हळूहळू आपण काय करायचं? आपल्या आचरणाने हळूहळू सगळ्या लोकांना काय करायचं आहे हो? उत्तम, पुण्यवंत व कीर्तिमान करावे. म्हणजे हे उत्तम गुण आपल्याला घ्यायचे आहेत की आपल्या आचरणामुळे इतरांच्याही आचरणामध्ये काय झाला पाहिजे? बदल झाला पाहिजे. मुलाच्या चालीने चालावे, मुलाच्या मनोगते बोलावे, तैसे जनासी शिकवावे हळूहळू. मुलाच्या चालीने चालावे. समर्थ म्हटले की ज्याप्रमाणे मुलांना त्यांच्या चालीप्रमाणे चालून व त्यांच्या मनोगताप्रमाणे शिकवावे लागते. बघा, लहान मूल शिकत असतं त्यावेळेस ते जसं चालतं तसं आपण चालावं लागतं. ते जसं बोलतं तसं, म्हणजे त्याची इच्छा जशी असेल तसं आपल्याला वागावं लागतं. मग त्याप्रमाणे लोकांनाही त्यांचे मन सांभाळून हळूहळू शिकवावे. म्हणून समर्थ म्हटले मुलांना आपण बघा, लहान मुलांना कसं शिकवतो? त्याच्या मनाला आवडेल तसं शिकवतो, बरोबर ना? त्याला आवडेल तसं आपण काय करतो? वागायचा प्रयत्न करतो. मग ते हळूहळू शिकत असतं. म्हणून समर्थ म्हटले मुलाच्या चालीने चालावे, मुलाच्या मनोगते बोलावे, तैसे जनासी शिकवावे हळूहळू. समर्थ म्हटले त्याचप्रमाणे जसं आपण मुलांना शिकवतो त्याप्रमाणे आपल्याला हळूहळू कोणाला शिकवायचं आहे हो? सर्व जनाला शिकवायचं आहे, लोकांना तसं शिकवायचं आहे हळूहळू, जेणेकरून काय होईल? त्यांच्या आचरणामध्ये बदल होईल. म्हणजे त्यासाठी अगोदर आपला पण अट्टहास, आपण पण अट्टहास केला पाहिजे ना, हे समर्थांना आपल्याला सांगायचंय. मुख्य मनोगत राखणे हेची चातुर्याची लक्षणे, चतुर तो चतुरांग जाणे इतर ती वेळी. मुख्य मनोगत राखणे. समर्थ म्हणतात की दुसऱ्याचे मनोगत मुख्यतः राखणे हेच चातुर्याचे काय आहे? लक्षण होय. जो चतुर पुरुष आहे त्याला सर्व अंगे समजतात. म्हणजे चतुरंग म्हणजे काय हो? साम, दाम, भेद, दंड हे 4 प्रकार. म्हणजे बाकीचे वेडे बहुत आहेत असं समर्थांना म्हणायचंय. काय? मुख्य मनोगत राखणे हेची चातुर्याची लक्षणे, चतुर तो चतुरांग जाणे इतर ती वेळी. म्हणजे दुसऱ्याचं मनोगत राखता आलं पाहिजे. तेही कसं हो? चातुर्यानं. साम, दाम, भेद, दंड हे 4 युक्त्या वापरून त्या व्यक्तीला जाग्यावर आणता आलं पाहिजे. समर्थांना काय सांगायचंय? म्हणजे एखाद्याला दुखावला तर नाही पाहिजे, परंतु या साम, दाम, भेद, दंड ह्या गोष्टींचा वापर करून त्याला उत्तम मार्गावर आणता आलं पाहिजे. अशी पण लोक आहेत की काय करतात हो? या चतुरांगाचा वापर करून त्या लोकांना काय करतात हो? हे करतात. म्हणजे समर्थ म्हणतात जे चातुर्याचं लक्षण आहे हो हे. चतुरांग म्हणजे काय? ज्याच्याकडं ही क्षमता आहे, साम, दाम, भेद, दंड, म्हणजे तो व्यक्ती काय करतो? चातुर्यानं वागतो. हे जे ज्याला समजलं ते शहाणे ना, बाकी सगळे वेडेच आहेत असं समर्थांना सांगायचं. म्हणजे परमार्थामध्ये देखील या गोष्टींचा वापर करता आला पाहिजे, हे समर्थांना आपल्याला सांगायचं. म्हणून समर्थ बघा, कठीणाशी कठीण, मृदूशी मृदू, म्हणजे ज्याला जसं पाहिजे तसं समर्थांना काय केलंय व समर्थांनी लिखाण करून ठेवलंय ना. वज्राहुनी कठीण आणि लोण्याहुनीही मऊ अशा प्रकारचं समर्थ आहे. समर्थांनी आपल्याला काय केलंय हो? शिकवण दिली त्या पद्धतीनं. समर्थ म्हणतात की काय हो? स्वभाव ज्याला जसा जो आहे तसं केल्याशिवाय माणसं काय येणार नाहीत हो? जाग्यावर येणार नाहीत. म्हणून साम, दाम, भेद, दंड
या गोष्टीचा जो वापर करून वागतो जीवनामध्ये तो खरा चतुर मनुष्य. वेड्यास वेडे म्हणू नये, वर्म कदापि बोलो नये, तरीच घडे दिग्विजय निष्प्रहासी. काय सांगितले? वेड्यास वेडे म्हणू नये. वेड्याला कधी वेडं म्हणायचं नाही. कारण का हो, कोणाचे वर्म कधीही काढून मन दुखवू नये, तरच निष्प्रहाच्या हातून दिग्विजय घडतो. म्हणजे समर्थांनी काय म्हणायचं? वेड्याला कधी वेडं म्हणायचं नाही. कारण का हो, एक भाग आहे काय, एक दोन वेडे, म्हणजे एक वेडा असतो आणि तो काय करत असतो, खाली हे धरलेलं असतं, टोपली माहिती आहे ना, ज्यातून पाणी धरलेलं असतं. नळाला त्यानं काय लावलेली असते? टोपली लावलेली असते. आणि दुसरा शहाणा माणूस येतो आणि त्याला विचारतो, काय रे करतोय नळाला? तर तो काय म्हणाला? हो, मासे पकडतोय. काय? मासे पकडतोय. आणि मग नंतर तो निघून जातो. थोड्या वेळाने परत येतो शहाणा माणूस त्या वेड्याजवळ आणि त्याला म्हणतो, किती सापडले मासे? त्यावर तो वेडा माणूस काय म्हणतो? वेडाच आहे, नळाला कुठं मासे सापडतात का? म्हणजे समर्थ म्हणले म्हणून वेड्याला काय करायचं नाही, वेड्याच्या नादी लागायचं नाही कधी. कारण वेड्याला वेडं म्हणायचं पण नाही. वेड्यास वेडे म्हणू नये, वर्म कदापि बोलो नये, तरीच घडे दिग्विजय निष्प्रहासी. कुणाचं वर्मावरती बोट ठेवायला जायचं नाही. समर्थ म्हटले, आपण शहाणं आहे ना, आपण स्वतः उत्तमाचं आचरण करायचं आहे, आपण स्वतः उत्तम राहायचे, दुसऱ्याला नावं ठेवायला आपल्याला जायचं नाही, दुसऱ्याच्या नादी लागायचं नाही. वेड्यास वेडे म्हणू नये, वर्म कदापि बोलो नये, तरीच घडे दिग्विजय निष्प्रहासी. उदंड स्थळी उदंड प्रसंग, जानोनी करणे यथासांग, प्राणी मात्रांचा अंतरंग होऊन जावे. उदंड स्थळी उदंड प्रसंग काय सांगितले? अनेक ठिकाणी अनेक प्रसंग येतात, ते सर्व नीट रीतीने समजून घेऊन पार पाडावे. सर्व प्राण्यांचा केवळ प्राण होऊन राहावे. म्हणजे काय हो? सर्व प्रिय व्हावे. म्हणजे अनेक ठिकाणी अनेक प्रसंग येतात, ते सर्व नीट रीतीने समजून घ्यावेत. समर्थ म्हणतात की प्रत्येक प्रसंग समजून घ्यायचा आहे. सर्व प्राण्यांचा केवळ प्राण होऊन राहावे. प्राण होऊन म्हणजे काय हो? सगळ्यांना आपण प्रिय व्हावं, एवढं आपलं आचरण काय असावं? शुद्ध असावं. नाहीतर काय, आपल्याला बघितलं की दुसऱ्याच्या डोक्याच्या आट्या उतरू नयेत. म्हणजे समर्थ म्हणतात की आपण कसं असावं? प्रिय असावं. सर्वांना कसं असावं? प्रिय असावं. एवढं काय असावं आपलं? उत्तमाचं आपण एवढं असावं, ही समर्थांना सांगायचं आहे आपल्याला. उदंड स्थळी उदंड प्रसंग, जानोनी करणे यथा सांग, प्राणी मात्रांचा अंतरंग होऊन जावे. कारण प्रसंग कुठल्या स्थळी कुठला प्रसंग येईल हे सांगता येत नाही. म्हणून समर्थ म्हणतात की यथा सांग कर्म करायचे. कुठल्याही प्रसंग, कसलाही प्रसंग उद्भवू द्या, आपल्याला आपल्याकडं कोण पाहिजे हो? प्राणाहूनही प्रिय आपण दुसऱ्याला पाहिजे. एवढं प्रेम करणारी माणसं आपल्याजवळ पाहिजेत. मनोगत राखोन जाता, परस्परे होय अवस्था, मनोगत तोडिता व्यवस्था बरी नाही. मनोगत राखोन जाता, समर्थ काय म्हणतात? दुसऱ्याचे मन सांभाळून निघून जाऊ लागला तर परस्परांच्या अंतकरणास काय लागते हो? चटपट लागते. मनोगत तोडल्याने परिणाम ठीक होत नाहीत. म्हणजे मनोगत राखू गेल्याने परस्पर प्रेम उत्कंठ अवस्था वाढते, मनोगत तोडल्याने परिणाम ठीक होत नाही. बघा आपल्या मनासारखं झालं तर बरं. बघा तो काय माणसाला थोडं जरी मनाच्या विरुद्ध झालं तरी त्यांचा काय उठतो? पारा चढतो ना. समर्थ म्हटले, बघा काही माणसं अशी असतात की त्यांच्या मनाप्रमाणे आपण वागलो की ते खूप खुश असतात, आणि त्यांच्या मनाच्या विरुद्ध थोडं जरी गेलो तर ते काय होतात हो? दुःखी होतात. म्हणून समर्थ म्हणतात, मनोगत राखून जाता, परस्पर होय अवस्था,
मनोगत तोडिता व्यवस्था बरी नाही. या कारणे मनोगत राखील तो मोठा महंत. मनोगत राखता समस्त ओढून येती. या कारणे म्हणून समर्थ म्हणतात की आपण बघतोय जीवनामध्ये, आपल्या दैनंदिन जीवनामध्ये बी बघा, आपण एखाद्याच्या म्हणण्याप्रमाणे वागत असो ना, तर तो खुश असतो, खूप खुश आनंदी असतो. त्याच्या म्हणण्याप्रमाणे आपण वागत असू, त्याला जसं आवडेल तसं आपण राहत असू, तर तो व्यक्ती काय असतो, खूप खुश असतो. परंतु या विरुद्ध त्याच्या थोडं जरी विरुद्ध आपण वागायला गेलो, बघा, थोडं जरी विरुद्ध वागायला गेलो तर काय होतं, लगेच नाराज होतात ना. लगेच काय होतात, नाराज होतात. म्हणजे प्रत्येक व्यक्तीला अभिप्रेत काय आहे, माझ्याप्रमाणे सर्वांनी वागावं. समर्थ म्हटले, अरे दुसऱ्याचे पण काय केलं पाहिजे, आपण विचार केला पाहिजे ना. दुसऱ्याला काय वाटतं याचा पण आपण काय करता आला पाहिजे, विचार करता आलं पाहिजे. दुसऱ्याचं मनोगत राखता आलं पाहिजे. आणि दुसऱ्याचं मनोगत राखणं ज्याला जमलं तो खरा महंत आहे. समर्थ म्हटले की कितीही वाईट कसलाही प्रसंग येऊ द्या, पण दुसऱ्याच्या मनोगत जो राखतो त्याला काय हो, तो खरा काय आहे हो, मोठा महंत होय. तो सगळ्यात मोठा होय. आणि दुसऱ्याचं मनोगत राखलं की काय होतं, माणसं आपोआप आपल्या जवळ येतात, आकर्षित होतात ना. आणि त्यामुळं काय होतं, आपल्याविषयी इतरांच्या मनामध्ये काय होतं, प्रेम जागृत होतं. म्हणून समर्थ म्हटले, थोडं आपल्या मनाप्रमाणे वागण्यापेक्षा दुसऱ्याचे मनोगत राखायला शिकलं पाहिजे, तरच लोक आपली होतात. दुसऱ्यांना आपलंसं करणं एवढं सोपं आहे का हो? सोपं नाही. जीवनामध्ये बघा, दुसऱ्यांना आपल्याविषयी प्रेम उत्पन्न व्हावं असं जर वाटत असेल तर आपल्या आचरणात काय करता आला पाहिजे, बदल करता आला पाहिजे. समर्थ म्हटले, आपल्याला आपल्याच इच्छेप्रमाणे वागावं अशी आपली इच्छा असते, परंतु असं नाही आहे. समर्थ म्हटले, आपण प्रत्येक वेळी जर आपण ठरवलं की माझ्याच मनाप्रमाणे व्हावं, तर तसं होऊ शकत नाही. समर्थ म्हटले, आपल्याला दुसऱ्याचंही मनोगत राखता आलं पाहिजे. कारण का हो, आपण स्वतःवरून दुसऱ्याची काय करायची असते, परीक्षा करायची असते. समर्थ म्हटले, आपल्यालाही दुसऱ्याचं मनोगत राखता आलं पाहिजे. आपण जर दुसऱ्याचं मनोगत राखलं तर ते आपलं मनोगत राखणार आहेत हो, अवश्य राखणार आहेत. आणि आपल्याच काय वाढणार आहे हो, मान सन्मान वाढणार आहे, प्रेम वाढणार आहे. जे आपल्यातील दुष्टपणा सोडून, समर्थ म्हणतात की आपल्यातला वाईट करंटेपणा सोडून आपण सन्मार्गाला लागायचं नाही नुसतं म्हणले समर्थ. उत्तमाचं आचरण करायचं आहे, उत्तमाचं बोलायचं आहे, उत्तमाचं वागायचं आहे. आणि त्यातून पुढची स्टेप काय सांगितली समर्थांनी, की दुसऱ्याचं मनोगत राखायचं आहे. अवघड आहे हो, खूप अवघड आहे. कारण का हो, युगच तसं आहे की आपण दुसऱ्याचं मनोगत राखू शकत नाही. तरी देखील हे अवघड काम समर्थांनी आपल्यासाठी सोपं करून ठेवले, लक्षात ठेवा. म्हणून समर्थ म्हणतात की जो व्यक्ती दुसऱ्याचं मनोगत राखतो तो खरा मोठा महंत होय. म्हणजे समर्थांच्या दृष्टीनं ती व्यक्ती मोठी होय. का हो, कारण आजकाल दुसऱ्याचा विचारच कोणी करत नाही. स्वतःचा जिथं विचार नाही माणसाकडे, तो दुसऱ्याचं काय करणार आहे हो. म्हणून समर्थ म्हटले की दुसऱ्याचं मनोगत राखायला शिकलं पाहिजे, जेणेकरून आपल्यालाच आंतरिक काय मिळतं हो, समाधान मिळतं ना. म्हणून समर्थ म्हणतात की आपल्याला काय करता आलं पाहिजे, दुसऱ्याचं मनोगत राखता आलं पाहिजे. या कारणे मनोगत राखील तो मोठा महंत. मनोगत राखता समस्त ओढून येते. कारण समर्थ म्हटले, जर आपण मनोगत दुसऱ्याचं राखलं तर आपोआप बाकीचे सगळे आपल्याजवळ येणार आहेत, अन्यथा कुणीही येणार नाही. लक्षात ठेवा. समर्थ म्हटले, लोक जवळ यावीत असं जर वाटत असेल, प्रेमाने आपल्याकडं काय म्हणजे प्रत्येक स्त्री पुरुष असू द्या, कुणीही असू द्या, जर आपण दुसऱ्याच्या म्हणण्याप्रमाणे जर आचरण आपलं असेल, दुसऱ्याचं जर आपण मनोगत राखत असू, तर आपोआप
प्रत्येक जण आवडीने आपल्या जवळ येणार आहे, अन्यथा कोणी जवळ येणार नाही. म्हणून समर्थ म्हटले, ज्याला लोक जवळ करता आली, म्हणजे जो स्नेहाने सर्वांना आकर्षित करतो, जो दुसऱ्यांचं मनोगत राखतो, तो खरा काय आहे हो, मोठा महंत आहे, श्रेष्ठ आहे. आणि इतरांचं काय राखतो, मनोगत राखून अखंड काय करत असतो, तो इतरांना आकर्षित करत असतो. इतरांना काय करत असतो, आकर्षित करत असतो. आपोआपच सगळे लोक काय होतात, तो आपल्याकडं आकर्षित होतात. जर आपण दुसऱ्याचं मनोगत राखलं तर साहजिकच इतर लोक, सगळे लोक आपल्याकडं काय होतात, आकर्षित होतात. आणि हेच समर्थांना अभिप्रेत आहे की आपल्याकडून आपण दुसऱ्याचं मनोगत राखलं पाहिजे आणि आपल्याकडे सगळे लोक काय झाले पाहिजेत, आकर्षित झाले पाहिजेत. या कारणे मनोगत राखील तो मोठा महंत, मनोगत राखता समस्त ओढोन येती. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे शिकवण निरूपण नाम समास 10वा. जय जय रघुवीर समर्थ.